फर्स्ट डेच्याच दिवशी तिचा ऍक्सिडेंट झालाय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा अजून झोपलेत, स्वीटी पण झोपली आहे. आजपासून ना लवकरच व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे, कारण आजपासून माझं कॉलेज स्टार्ट आहे ना, त्यामुळे मम्मी इथं चपाती बनवते माझ्यासाठी. माझी आंघोळ झाली आहे. मम्मी झाली का चपाती? मला 10 वाजता तिथं पोहोचायचं आहे. 8-8:30 वाजताच निघतो. 9:30ला तिथं टच व्हायला पाहिजे, कारण तिथे जॉईनिंग लेटर हे ते अजून द्यायचं आहे. काय माहिती, एवढं लेटर तर मी एक्झाममध्ये पण नाही लिहिलं आहे की आता लिहायला लागतं. किती लेटर, प्रत्येक गोष्टीला लेटर 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 लिहून द्यायला लागतं. काय बोलायचं यार, एवढं लेटर भाई मी माझ्या स्कूल टायमाला कधी लिहिलं नाही ना. कॉलेजमध्ये एवढं लेटर लिहून दिलंय जेवढा या टायमाला लिहून देतो या. ताई शुक्रिया. चलो चला मग लवकर खाऊन घेऊया. फायनली माझा चाय नाश्ता झालाय, मी झालोय रेडी. कपडे वगैरे इस्त्री केले, शर्ट इस्त्री मी केलाय. मला एवढे इस्त्री करता येत नाही, पण कोण करून द्यायला नाही म्हणून स्वतःचं काम स्वतःलाच करायला लागतं. आयुष्यात कधी पण लक्षात ठेवा, स्वतःचं काम स्वतः करा, कुणावरती डिपेंड राहू नका. कोणतीही गोष्ट असो, कोणतीही, स्वतः काम करायला शिका. इथं मंटू बसलीये. काय झालं बाबू? आ आ आ. इथं सिटीला बघा. सिटी जाऊ मी? हा माझं बाळ जाऊ. मी आता आलो नागपाड्याला कॉलेजमध्ये. बस पण लवकर भेटली. तसं गेलो ना बस स्टॉपवरती, तसं लगेच ना बस आली. मग आता आलोय, 9:30 वाजलेत, 10चा टायमिंग आहे. मी आता माझ्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटकडे पोहोचलोय. लेटर लिहून टाकलंय, ते जॉईनिंग लेटर द्यायला लागतं. आता अजून कोण तर दिसत नाहीये आलेलं. भाई अजून मी हॉस्पिटलमध्येच आहे. इथे तर ऍडमिशन फॉर्म देऊन टाकलं, सगळं झालं. पण एक इश्यू झालाय, आमच्या क्लासच्या मुलीसोबत तिचा ऍक्सिडेंट झालाय. तर तेच आम्ही सगळे इथेच आहेत हॉस्पिटलमध्ये. काय झालं? काय झालं? काय झालं बरीला? काय 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 खुश झाली, खुश झाली, आले 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 आले. काय 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 झालं? काय 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 झालं? काय स्वीटी बघा खुश किती झाली मी आलो तर. हा काय पोरगी, पोरगी, पोरगी माझी. काय काय मी आता जस्ट घरी पोहोचलोय. टाइम बघा किती वाजलेत. 9 वाजता गेलो. किती वाजता होतो? 8 वाजता गेलो होतो, 9 वाजले आहे. हा हा ना. हे बघ मम्मी काय खातीये? दूध, केळी, अजून चपाती, खीर. खीर आहे. केळी, दूध, साखर. इथं म्हणतो आज भाई खूप थकलो, काय सांगू. काय बनवतायत आज? टमाटरची कढी. टमाटरची कढी, भात बनवा बनवा लवकर, भूक लागलीये. अच्छा बनवलंय. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त मध्ये एक सँडविच होतं बस, तेवढंच. अजून काय म्हणजे असं जेवलो नाहीये. तर बनवा लवकर, भूक लागलीये. तोपर्यंत मी आजच्या दिवसाचा सांगतो काय सीन झालाय. तर सीन भाई असं झाला, मी सकाळी गेलो कॉलेजमध्ये, सगळे स्टुडंट्स आले. मग मॅमला भेटले. मॅम बोलली की ऍडमिशन लेटर आणि ऍप्लिकेशन द्या जॉईनिंगचा. तर आम्ही सगळ्यांनी लिहून वगैरे दिला. सगळे मुलं आले होते, 7-8 12 जण होते, त्यातले 8 जण आले, बाकीचे नाही आले. आम्ही सगळं ऍप्लिकेशन, सगळं डॉक्युमेंट जे काय आहे ऍप्लिकेशन वगैरे देऊन टाकलं. त्या सरांना आम्ही विचारलं की सर जॉईन कधीपासून करायचं? सर बोलले की आजपासून तुमचं जॉईनिंग आहे, तुम्ही ठरवा आज करायचंय का मंडेला. तर आम्ही सगळे बोललो की एक काम करूया, आपण मंडेलाच करूया, कारण काही काही जणांचं काम होतं, त्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या एक मुलगीला जायचं होतं युनिव्हर्सिटीला, कारण तिचं तिथे काम होतं. तर खूप घाईमध्ये होती. मग तिने बघा ऍप्लिकेशन वगैरे सगळं दिलं. मग ती गेली, स्टेशनला गेली. तर स्टेशनला जाताना रोड क्रॉस करत होती ना, रोड क्रॉस केला, मग रॉंग वे मधून ना एक मुलगा आला.
बाईक वरती एकदम स्पीड मध्ये अजून तिला ओढून टाकलं. तिने रोड क्रॉस केला होता, एकदम कोपऱ्याने ना गाडी नेली तिच्या अंगावरनं, ती बिचारी पडली तिथे. मग त्यानंतर तिने आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे तिची फ्रेंड, तिला फोन केला. मग ती धावत तिथे गेली. मग तिला उचलायला कोणच नव्हतं आलं. एक काका आले. त्या काकांनी कसं कसं उचललं. तिला चालता पण येत नव्हतं. टॅक्सी मध्ये टाकलं. मग जे जे हॉस्पिटल जे आहे आम्ही जिथे शिकतोय तेच तिथे हॉस्पिटल पण आहे ना, तर तिथे शिफ्ट केलं. मित्रमैत्रिणी तिला उचललं, हॉस्पिटल मध्ये नेलं. MRI CT स्कॅन वगैरे म्हणजे एक्सरे वगैरे काढला. इथे जा तिथे जा, या वॉर्ड मध्ये जा, इथे जावा. म्हणजे खूप म्हणजे दिवसभर तिथेच आम्ही होतो. ती राहायची खूप लांब टिटवाळा साईडला. मग तिच्या घरच्यांना इन्फॉर्मच नव्हतं केलं. नंतरला आम्ही इन्फॉर्म केलं तिच्या पायाला काहीतरी आता फ्रॅक्चर झालाय थाय साईडला. आम्ही सगळे तिच्यासोबतच होतो. आता एवढ्या रात्री 8:30-9 वाजले मला घरी यायला, असं झालं. तर आम्ही काही शिकलो विकलो नाही. आम्ही फक्त जॉईनिंग लेटर दिलं वगैरे. ते सर बोलले की ज्यांनी ज्यांनी ऍप्लिकेशन दिलंय, जॉईनिंग लेटर दिलं, त्यांची प्रेझेंटी लागणार आहे. ज्यांनी नाही दिलं त्यांना त्यांची ऍब्सेंटी लागणार आहे. म्हणजे आज आमची प्रेझेंटी लागलेली आहे. खूप वाईट वाटतं. त्या बिचारीचा फर्स्ट डे होता. फर्स्ट डेच्याच दिवशी तिचा ऍक्सिडेंट झालाय. 5 नाही तर 6 महिने तर बिचारीला बेड रेस्ट असणार आहे. असं झालं भाई. पहिला दिवस असा गेला. विचार करा. अजून हॉस्पिटलमध्ये ना एवढे वेगवेगळे पेशंट येत होते ना. आता मी जेवायला बसतो. खूप म्हणजे खूप भूक लागली आहे. तर चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.